ह्या डब्बा आवडलेला आहे मम्मीला असा. तो पण छान आहे. तो पण चांगला आहे. चाकवाला पाहिजे चाकवाला. हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड आणि हा अर्णव गायकवाड तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी ब्लॉग्स. आणि आज मी चालली आहे डीमार्टमध्ये. माझा ना मेकअप आणि ज्वेलरी, स्पेशली आर्टिफिशियल ज्वेलरी सर्व इथे तिथे पडले. एक तर इतकी ज्वेलरी असते ना घरात, म्हणजे एक तर मी स्वतः लेडी, ऊपर से जवान लडकी घर में, म्हणजेच माझी एक यंग मुलगी आहे आणि राणीची आणि माझी दोघींची मिळून इतकी ज्वेलरी आहे की मी कधी कधी वैतागते की ते इथं तिथं मिळतं. तर म्हटलं डीमार्टमधून एक मस्त डब्बा आणते मोठा, ज्याच्यात मला व्यवस्थित सगळी ज्वेलरी ठेवता सुद्धा येईल आणि सेट पण करता येईल. म्हणून आधी जाणार आहे डीमार्टला, नंतर जायचं आहे ईस्टला, ब्लाऊज पण घ्यायचं आहे. तर म्हटलं तुम्हाला पण सोबत घेऊन जाते सगळीकडे. चला बघूया आपला अर्णव दादा आपल्याला कुठं कुठं फिरवतोय. तर हे बघा आमची गाडी तयार आहे, गाडीवाला पण तयार आहे. चला आता निघूया, मी गेट खोलते. मम्मी इथं गेट खोलते, इकडं गाडी रेडी आहे आणि मी अशी चला आधी सर्वात आधी भारतीकडे जायचं आहे. भारतीकडे माझी साडी फॉल बिडिंगला दिली आणि ती दिल्याला 1 महिना झाला. 1 महिना मी विसरली आहे. खरं तर भारती आता मला ओरडणार आहे, म्हणजे ओरडणार नाही, मैत्रीण आहे ऑफकोर्स. तर चला पहिलं आधी भारतीकडे जाऊया. तर मी पोचली भारतीकडे आणि भारतीकडे पोचल्यावर भारतीने नेमकी लाईट बंद केलेली, दुकान बंद झालेलं, तिने खोलला. शूटिंग करते, ब्लॉग चालू आहे. तर एक मिनिट गाडीवर बसते, आधी साडी घेऊन झाली भारतीकडून, बाय. आणि आता चालली मी डीमार्टला. आता डीमार्टमध्ये जाऊया आणि मग ईस्टला जाऊया लास्टला. अर्णवला म्हटलं आधी ईस्टला चल, कारण नंतर मला डबे घ्यायचे. मग डबे हातात वजन असतील ना, पण अर्णव म्हणतोय आधी डीमार्टमध्ये जाऊया. तर आता ठरवतोय आधी, पण गाडीत पेट्रोल पण नाही, म्हणून मला वाटतं आधी गाडीत पेट्रोल भरायला गेलेलंच बरं. काय बोलतोस दादा? ओके क्या करे? ओके ए आप तो डीमार्टले आहे. अर्णव आता पेट्रोल भरतो, पेट्रोल पंप. अर्णव सांगू मी तुम्हाला कुठे गेलेला? डीमार्ट. मी बोली ना डीमार्टला नेते आणि डीमार्टला नाही नेला नाही. आणि मला कुठे नेली? फुल मून आहे ना, आता चंद्राचा व्हिडिओ करायला नेला मला. आणि चंद्राचा व्हिडिओ त्याला त्याच्या स्नॅपचॅटवर टाकायचं होतं, पण तिथे नेली. चलो भाई, अपना पेट्रोल भर के हो गया. चला पेट्रोल पण भरून झालं. आत्ता चाललो आम्ही ब्लाऊज घ्यायला. भाई आम्ही गल्लीत एका गाडी मोडली. इतकं ट्रॅफिक आहे, इतकं कुठून आहे माहिती आहे का? पुरा झुडिओच्या आसपासपासून, झुडिओपासून जे ट्रॅफिक चालू झालं आहे. ईस्टचा ब्रिज पुरा जाम आहे. आम्ही ईस्टला जायचं कॅन्सल केलं. मला ब्लाऊज घ्यायचं आहे. मी उद्या मॅम खबऱ्यासोबत चालत जाईन बाय वॉक. आणि आता आम्ही ईस्टला जायचं कॅन्सल केलं. आता आम्ही चाललो डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये डब्बा घेते आणि मग घरी जातो. चला पोचलो डीमार्टमध्ये. अर्णव गाडी पार्क करायला गेलाय. नशीब जवळ जागा भेटली अर्णवला पार्किंगला. व्हेरी गुड. नाही तर कधी कधी ना आज जायला लागतं पार्किंग करायला. मी बोलत होतो आम्ही अर्ध्या तासात तिथं पोचलो असतो, पण माझ्या मम्मीमध्ये बिलकुल पेशन्स नाही. मला परत डीमार्टमध्ये घेऊन आली. आम्ही अर्धा तास म्हणजे ईस्टमध्ये पोचलो असतो. अर्धा तास. केवढा ट्रॅफिक आहे तिथे. एवढ्या ट्रॅफिकमध्ये कोण फसेल? अर्धा तास जायला, अर्धा तास यायला, 1 तास वेस्ट झाला असता माझा. चला ठीक आहे, आता बघूया डीमार्टमध्ये काय घ्यायचंय. आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा, ईस्टच्या ट्रॅफिकमध्ये फसण्यात काय अर्थ आहे का? त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं ना. हे तर टिफिन आहे, बिर्याणी वगैरे पॅक करतात ते डब्बा पाहिजे होता. अच्छा इससे भी बड़ा चाहिए. ढूंढते रहेंगे. ढूंढने से भगवान भी मिलता है, सब ढूंढेंगे. ओके. ह्या डब्बा आवडलेला आहे मम्मीला असा. तो पण छान आहे. तो पण चांगला आहे. चाकवाला पाहिजे चाकवाला. चला तर झाली शॉपिंग. दाखव अर्णव काय काय घेतलं. 2 डब्बे अर्णवनी गिफ्ट केलेत मला बापाच्या पैशावर. अच्छा, जिम करत होतास मी ऐकलं त्या डब्यांसोबत तू. ये मैं जब जिम में जाऊंगा ना तब मैं ऐसे. हां ओके, असं काय.
चला तर मग आजचा छोटासा शॉपिंग ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि उद्या याचाच पार्ट 2 येणार आहे, ज्याच्यात मी माझी ज्वेलरी कशी सेट करणार आहे ते दाखवणार आहे. माझ्याकडे किती आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ते सुद्धा दाखवणार आहे. अरे छोट्या मोठ्या गोष्टी मी इतकी कंटाळली आहे ना, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही का कंटाळली आहे. ती एक्साइटमेंट पण हवी ना. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा.